जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीसोबत काय घडते हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीसोबत काय घडते, झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, हे तुमचं आयुष्य बदलू शकतं. जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता तर ऐका, कारण तुमचं आयुष्य चिरकालासाठी बदलू शकतं. असं की कोणालाही तुमचं आयुष्याचं अगदी हेवा वाटेल. ओम नमः शिवाय हा मंत्र पंचाक्षरी मंत्र म्हणजे 5 शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र असा दिव्य संगम आहे. ओम नमः शिवाय हा फक्त उच्चार नाही तर पंचमहाभूतांचा प्रभाव आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकरांचा आहे, ज्यांना सहारक, योगेश्वर, शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात. त्यांचा या मंत्राचा जप केल्यास तुमचं संपूर्ण शरीर, मन, आत्मा शुद्ध होतो. पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडतं? नंबर 1 आहे, स्वप्नामधून भगवान शिवांचे संकेत मिळतात. शास्त्रात सांगितलं आहे की झोपेच्या वेळी अर्धमन जागृत अवस्थेत असतं. यावेळी केलेला मंत्र जप, विशेषतः ओम नमः शिवाय जप, तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतं. त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकराचं स्वप्नात दर्शन देखील होतं. हे संकेत संदेश मिळतो आणि आपल्या जीवनात घडणारे आपल्याला आधीच समजतात. आपण त्यानुसार आपल्या जीवनातील योग्य निर्णय घेऊ शकतो. शिव आपल्याला आधीच तारतो. मनाचे शुद्धीकरण आणि शांतचित्ताचे झोपताना ओम नमः शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्यात चिंता, भीती, राग, द्वेष वितळून जातं आणि मन शांत होतं. तुम्हाला एक शांत आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते. शास्त्रात लिहिलं आहे, ज्याचं मन शुद्ध असतं त्यांच्या आयुष्यात शुभ गोष्टी घडतात. ओम नमः शिवाय हा भगवान शिवाचा महान, शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे. ओम नमः शिवाय जप करण्याचे फायदे आहेत की तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकतील. हा भगवान शिवाचा मंत्र आहे जे खूप महान आहे. हे सर्व काही जाणवतात, ते सर्व व्यापी आहेत आणि पूर्ण जगाचे ते रक्षण करतात. नंबर 3 आहे, नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते. रात्र हा काळ अंधाराचा असतो, नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असतात. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करते, ज्यामुळे कोणतेही इंद्रिय शक्ती आता नजर तुमच्या नुकसान करू शकत नाही. नंबर 4 आहे, मूर्त पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. शिव हा पितृचं रक्षण करता मानला जातो. हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पितृ देखील प्रसन्न होतात. त्यांना त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सर्व अडचणी नष्ट होतात. नंबर 5 आहे, कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतं. हा मंत्र केवळ देवाला सगळे शरीर ऊर्जेचे चक्र संतुलित करते. हे चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र. ओम नमः शिवाय याचा जप केल्याने विशेषतः थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र सक्रिय होते. त्यामुळे तुम्हाला अंतरशांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते. झोपतानाही मंत्र जप सुरू राहतो, म्हणजे मंत्र जपामुळे आपल्यावर प्रभाव पडतो. शिवतांडव स्तोत्रांमध्ये असं म्हटले, जे लोक झोपताना जप करतात त्यांचा स्वप्नही जपाचे असते. असे मानले जाते की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नमः शिवाय म्हणतो त्याचा मंत्र जप झोपेतही सुरूच असतो. हे सबकॉन्शियस लेवलवर कार्य करता आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांती, समाधान सर्व काही मिळतं. मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छांचे सारंकानी पूर्ण करत आहेत. रोज रात्री नित्य मंत्र जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात. भगवान शिवांची ती इच्छा पूर्ण करतात आणि भक्तांचे मन आपले सदैव भक्त राहील असे करतात. एवढेच निस्वार्थ प्रेम फक्त भगवंताचा आपल्या भक्तांवरच करू शकतो. लग्न, नोकरी, आरोग्य, अडकलेली कामे मार्गी लागतात. ज्यांचं नशीब सतत अडचणी आणि अडथळ्यांशिवाय भरलेलं असतं त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे. शास्त्रानुसार रात्री ही उपासनेसाठी योग्य वेळ असते. स्वप्नातील भविष्य कथन भविष्यदर्शी त्यांची क्षमता वाढवते. हा एक गुण परिणाम आहे, परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे. रात्री शिवमंत्र्यांना जपणाऱ्यांनी अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत देखील मिळतात. घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. ओम नमः शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो तर झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते. अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते, वाण कमी होतात, घरामध्ये देवदूत आणि प्रसन्नतेची अनुभूती येते, सकारात्मक विचारांची बीजे रोवली जातात. रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते. यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात. ओम नमः शिवाय हा मंत्र विचार, निर्णय आणि क्षमता, आत्मविश्वास व आनंद निर्माण करणारा ठरतो. शिवकृपेने तुमच्या आयुष्यामध्ये अकल्पित बदल होतात. हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद. जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपले रक्षण, दिशा आणि आशीर्वाद मागतो. बराच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते, जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणे, कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरे होणे, कोणाशी संबंध पुन्हा जोडणे. काळाच्या पलीकडचं आध्यात्मिक संरक्षण. भगवान शिव हे महाकाळ आहेत, म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे आहेत.
झोपेला लघुमृत्यू समजला जातो. या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो. जणू काही महाकाळ स्वतःच्या तुमचे रक्षण करत आहेत. आपल्या आत दडलेली योगशक्ती जागृत होते. सेवा हा योगी यांचा राजा आहे, योगेश्वर आहे. रोज रात्री जप करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू स्थिर होऊ लागतं, ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते. ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात. शिवमंत्रांचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो. मंगळ दोष, राहू दोष, केतू दोष, कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात. मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होते. जे पालक रात्री झोपायच्या पूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात, त्यांची मुलं शांत, अन्नधारक आणि हुशार बनतात. त्यांच्या जीवनावर देवाचे विशेष संरक्षण कवच तयार होतं. स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की स्त्रीच्या संकल्पनानेच प्रचंड शक्ती असते. जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून झोपत असेल तर तिच्या पतीचं आरोग्य, सुख, समृद्धी, यश वृद्धिंगत होते. उपाय विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा. मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते. शिवप्राणात असे म्हटलं जातं, जो जन्मावर झोपताना शिवनाम घेईल त्याचा मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल. मृत्यूसमयी शिवाचं नाव घेतल्यास आत्म्याला सद्गती, उत्तम गती मिळते आणि पुनर्जन्म सुलभ व मंगलमय होतो. नामस्मरणाने एकाग्रता, लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर खूप चांगले फायदे आहेत. कारण नामजप आणि ध्यान केल्याने मेंदूमध्ये लक्षणीय बदल होतात. जसे की भगवान शिवाजीची पूजा करताना आणि त्यांच्या उत्साही मंत्राचा जप करताना आपल्या मनामध्ये बदल होतो. यामुळे नकारात्मकता दूर होते. ओम नमः शिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करता. या मंत्राच्या जपामुळे तुमचं मन शांत होण्यासाठी मदत मिळते. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करता. या मंत्राच्या जपामुळे तुमचं मन शांत होण्यासाठी मदत मिळते. ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हे तणावमुक्तीचे काम करते आणि तुमचं मन शांत करते व तुमच्या मनाला आराम देण्यास मदत करते. तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण देते. ओम नमः शिवाय हा मंत्र शक्तिशाली मंत्र आहे. याचा जप केल्याने तुम्हाला इंद्रियावर ताबा मिळण्यास मदत होते. हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. ग्रहांचा नकारात्मक प्रभाव या मंत्रामुळे कमी होतो. ओम नमः शिवाय जप केल्याने तुमचे ग्रहांचे नकारात्मक प्रभाव काही प्रमाणामध्ये कमी करू शकतात. अकाल मृत्यूची भीती देखील दूर होते. अनेक लोक अकाली मृत्यूला घाबरतात. या मंत्राचा जप केल्याने ही भीती तर दूर होतेच, पण अकाली मृत्यूची शक्यता आहे ते देखील कमी होते. सर्व प्रकारच्या संकटापासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो. हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवा आहे. रोजच्या जीवनातील अपघात, शत्रूचा त्रास, कोर्ट कचेरी, आर्थिक नुकसान यांसारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावशाली संरक्षण कवच भरतो. शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपत नसतं तर आपलं मन आणि आत्मा एकत्र कार्यरत असतो. त्याचवेळी आपण जर देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य, नशीब, आरोग्य आणि नातेसंबंध सर्व काही एक वेगळे वळण घेऊ शकतं. म्हणूनच आजपासून ठरवा, झोपण्याआधी रोज 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा जप करा. ओम नमः शिवाय या शांत मनाने, संपूर्ण श्रद्धेने हा जप करा. आयुष्यात बघा किती बदल घडतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. ओम नमः शिवाय.